मनोज जरांगे हे लाखो मराठा समाजाच्या लोकांसह मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये नेमक्या काय चर्चा होतात आणि चर्चेतून नेमका काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। या शिष्टमंडळात कोण कोण सहभागी असेल याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी जाणार आहे अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। या शिष्टमंडळामध्ये कोण कोण असेल आणि कशा पद्धतीनं जरांगे आणि सरकारच्या या शिष्टमंडळामध्ये वाटाघाटी होतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। पण आता सरकारकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे की जरांगेंशी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जाणार आहे। जरांगेंनी चर्चेची तयारी दर्शवत सरकारकडे 2 अर्ज पाठवलेले होते। त्यामुळे आता जरांगेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। याआधी जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषण करत होते तेव्हा देखील सरकारकडून काही नेते काही मंत्री हे जरांगेंची भेट घेण्यासाठी गेलेले होते आणि आता आझाद मैदानावरती हे उपोषण सुरू केल्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला जाईल अशी माहिती मिळतेय। या शिष्टमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश असेल, प्राथमिक चर्चा कोण करेल या संदर्भात अजून माहिती मिळालेली नाही। पण राज्य शासनाचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। संध्याकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदान इथे जरांगेंची भेट घेऊन चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जाते। आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतल्या आझाद मैदानात मनोज जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, या शिष्टमंडळात कोण कोण असू शकतं आणि कशा पद्धतीने या वाटाघाटी पुढे जाऊ शकतात? आज एक शिष्टमंडळ राज्य सरकारकडून येण्याची शक्यता आहे आणि हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटू शकतं आणि त्यांच्याशी चर्चा करू शकतं अशी माहिती आपल्याला सूत्रांनी मिळालेली आहे की ज्या प्रकारे जितक्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे दक्षिण मुंबई परिसरात आलेले आहेत त्या संख्या बघता सकाळच्या वेळेत संपूर्ण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आता तीच परिस्थिती संध्याकाळी तशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करेल आणि यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। अक्षय, यासोबतच सरकारकडून आता कशा पद्धतीनं प्रयत्न केले जातील मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आणि मनोज जरांगेंची भूमिका या चर्चेसंदर्भात नेमकी काय आहे? मनोज जरांगे तर आधीपासून आपल्याला माहिती सांगत आहे की आमच्याशी चर्चा करा, आमच्याशी बोला, चर्चेसाठी आम्ही आधीपासूनच तयार आहोत। मात्र सरकारकडून हे पावलं उचलली गेली नव्हती। अगदी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील येईपर्यंत इथपर्यंत कोणीही सरकारकडून सरकार शिष्टमंडळ असेल किंवा ती उपसमिती स्थापन केली त्यापैकी देखील कोणताही मेंबर जो आहे तो जरांगेंशी बोलला नव्हता। आता मात्र या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याच्या नंतर कदाचित हे सरकारचे शिष्टमंडळ जे आहे ते जरांगे पाटील यांच्याशी बोलण्यासाठी येऊ शकतं आणि हे बोलणं करून यातली काही चर्चा होती हे मार्ग निघतोय का आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते आज संपवता येतंय का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। अक्षय, अपडेट जाणून घेतलं, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।